पांडुरंगाचे कंठमणी असणारे नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणजे सगुण भक्तीची परमसीमा जिथे आहे ते नामदेव महाराज. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ हो, या भावनेनं पांडुरंगाशी सहज बोलणारे, नवे नवे सलगी करणारे नामदेव महाराज. लक्षात ठेवा, ओळख वेगळी असते आणि सलगी वेगळी असते. सलगी आपली ज्याच्याशी असते ना, आपण त्याला काही बोलू शकतो, भांडू शकतो, रागावू शकतो, प्रेमाने बोलू शकतो, त्याची चेष्टा करू शकतो, मस्करी करू शकतो. नामदेव महाराज आणि पांडुरंगाचं नातं हे सलगीच आहे. अगदी लहानपणापासून की खीर भरवण्यापासून प्रत्येक संवाद नामदेवांनी पांडुरंगाशी केला आहे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये विसोबा खेचरांसारखे सद्गुरू आले आणि येऊन काय घडलं, सद्गुरू आपल्या जीवनात काय करतो लक्षात ठेवा. उपनिषदामध्ये एक सुंदर मंत्र आहे, भेद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशयाः. तुमचे सर्व संशय हे सद्गुरू घालवून टाकतात. आपल्यामध्ये असलेलं तत्त्व आपली ओळख करून देतात. मग ते तत्त्व, मग त्याला कोणी पांडुरंग म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, ते तत्त्व सगळीकडे दिसायला लागतं, सर्व नात्यांमध्ये दिसायला लागतं. आणि पुढचा अभंग जो आहे ना, तो तसाच आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी प्रत्येक नातं पांडुरंगाशी इतकं जडलेलं ठेवलं आहे. मी जडलेलं शब्द वापरतोय, जोडलेलं नव्हे. संतांचं आणि पांडुरंगाचं नातं हे जडलेलं असतं आणि आपली नाती ही जोडलेली असतात. कारण आपल्या त्या नात्यांमध्ये काही ना काहीतरी अपेक्षा असते. संतांच्या नात्याला काहीच अपेक्षा नसते. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याकडची जी नाती असतात ना, ती नात्यातली असतात. संतांची नाती मात्र कायम असतात. या नात्यातनं निर्माण झालेला अभंग तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, सगळी नाती देऊन झाल्यावरती नामा म्हणे मज विठ्ठल सापडाला, म्हणून कळी काळा पाड नाही. आता तो पांडुरंग मला सगळीकडे दिसायला लागलाय. या भावनेतनं पंढरपुरामध्ये राहणारे नामदेव महाराज पंजाबपर्यंत पोचले. पंजाबमध्ये जाऊन आपली भागवत धर्माची पताका तिथेही फडकवली. म्हणून आजही शिखांचा जो धर्मग्रंथ मानला जातो, गुरुग्रंथ साहिबा, या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे 50च्या वर अभंग नामदेव बानी या नावाने तयार आहेत. ही सगळी नाती जोडताना मला एक थोडासा विचार या माध्यमातून आपल्यासमोर ठेवायचा आहे. पांडुरंगाला आई वडील मानणं बरोबरच आहे, पण माझ्या आईवडिलांना जर मी पांडुरंग मानलं ना, तर श्रोते हो, जगातल्या बऱ्याचशा समस्या सहज सुटून जातील. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.
विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल 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 माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल 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 गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु देवता गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल विठ्ठल निधान विठ्ठल विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल 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 विठ्ठल